वरळी हिट अँड रन प्रकरणातला मोठा अपडेट समोर येतोय। राजेश शहा चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही वेळातच दोघांना अटक होण्याची शक्यता आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल। राजेश शहा चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। रिदेश आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। रिदेश, राजेश शहा आणि चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, नेमका कसा तपास सुरू आहे? नक्कीच आपण पाहिलं जेव्हा आज सकाळी 5:30च्या दरम्यान ही जी घटना घडली त्यानंतर पोलिसांनी ज्या सर्व घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजेश शहा जो चालकाचे वडील आहेत आणि त्याचबरोबर जो गाडीमध्ये जो मिहिर शाह आहे जो उपस्थित होता, तो चालक आहे पण तो गाडी चालवत होता, त्याच्या बाजूला बसला होता राजेश बिडावत। हे दोघेही सकाळी जेव्हा पोलीस स्टेशनला आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांना पुढील प्रक्रियेसाठी जे पोलिसांकडून आता अटक करण्यात आल्याची संपूर्ण जी अरेस्टची प्रक्रिया ती पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना आता अरेस्ट करण्यात येणार आहे। दरम्यान सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की पोलिसांना असं वाटतंय की यांनी संपूर्ण विषयावरती जो मेन आरोपी आहे जो मिहिर शाह ह्याला कुठेतरी लपवलं आहे आणि संपूर्ण प्रकरणी ते सांगण्यापासून टाळाटाळ करत आहे। त्या अनुषंगाने पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो देखील सुरू आणि त्या अनुषंगाने जो पुढील पोलीस त्यांच्याकडून जो गुन्हा दाखल करणार, अर्थातच जो त्यांच्याकडून गुन्हा लपवला जात आहे, जो मेन आरोपी आहे त्याला लपवला जात आहे, त्या अनुषंगाने पोलीस त्यांना आता अटक करणार आहे। मात्र आता अटक केल्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये आता त्यांना कोर्टामध्ये देखील कुठल्या पद्धतीने पुढील काय कलम लावून त्यांना अटक केलं जाईल हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। रिदेश, या सगळ्यामध्ये पोलिसांकडून काही अधिकृत माहिती मिळालेली आहे? पोलिसांनी काही भूमिका आता दाखवलेली आहे का? पोलिसांकडून सध्या हीच माहिती मिळत आहे की त्यांना आता जे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना आता अटक करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे। मात्र सूत्रांकडून देखील अशी माहिती मिळत आहे की जो मेन आरोपी आहे मिहिर शाह, जो 24 वर्षाचा जो मुलगा आहे जो गाडी चालवत होता, त्याला जे ते वडील आहेत राजेश शाह यांना माहिती आहे की तो मिहिर शाह सध्या तरी कुठे लपलाय। मात्र हे सांगण्यापासून ते राजेश शाह हे सांगत नाही आणि त्या अनुषंगाने पोलीस आता त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करत आहे। मात्र त्याचबरोबर अजून कुठले गुन्हे दाखल करणार आहे हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। अमित, रिदेश, काही वेळामध्ये जसं तुम्ही सांगताय की दोघांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे, इथून पुढचा तपास नेमका कसा असणार आहे? नक्कीच आपण बघितलं जो मुख्य आरोपी आहे जो मिहिर शाह जो गाडी चालवत होता तो अद्यापही फरार आहे। मात्र जेव्हा ही सकाळी घटना घडली त्यावेळी मिहिर शाहवर जो ड्रायव्हर उपस्थित होता त्याच्या बाजूला बसला होता, तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं तेव्हा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याचबरोबर जो मिहिर शाह त्याचे वडील राजेश शाह ह्याला देखील पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि आता दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांकडे जी चौकशी आहे ती सुरू होती। त्यांना नेमकं माहिती आहे की नाही की जो मिहिर शाह जो मेन आरोपी आहे तो कुठे लपला आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा जो तपास आहे जो चौकशी आहे तू सुरू केली होती। सकाळी आपण पाहिलं तर सकाळी 8-9च्या दरम्यान ते आले होते आणि त्या एवढी संध्याकाळ म्हणजे जवळपास 8 ते 9 तास झाले, मात्र अद्यापही पोलिसांना कुठला लीडच मिळाला नाही की जो मेन आरोपी आहे मिहिर शाह हा कुठे लपलाय। त्यामुळे पोलिसांना असा शक आहे की हे जो राजेश शाह आहे जो मिहिर शाह यांचे मिहिर शाहचे जो वडील आहेत हे आपल्या मुलाला लपवत आहे का, आणि त्यामुळे आता त्या अनुषंगाने पोलीस आता त्याची गुन्हा दाखल हा करणार आहे। मात्र हा गुन्हा दाखल केल्यानंतर उद्या जेव्हा त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यावेळी कोर्टाकडून त्यांना पोलीस कस्टडी किती दिवसांची पोलीस कस्टडी दिली जाते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण जो मेन आरोपी आहे मिहिर शाह तो अद्यापही फरार आहे। रिदेश, या सगळ्यामध्ये कोणती कलमं लावली त्या संदर्भात काही माहिती समोर येते का? अद्याप कलम कुठले लावले हे समजलं नाही। मात्र जेव्हा आम्ही पोलिसांची बातचीत केली तेव्हा पोलिसांनी असं सांगितलं आहे की आम्ही या संपूर्ण प्रक्रियेवरती काम करत आहे, कुठली कलम लावता येईल हे देखील आम्ही ते तपास करत आहे, म्हणजे त्या अनुसार आम्ही काम करत आहे। मात्र सध्या तरी अशी माहिती मिळत आहे की ज्या हिशोबाने जो राजेश शाह आपल्या मुलाबद्दलची जी माहिती आहे ती लपवत आहे त्या अनुषंगाने पोलीस त्यांच्यावरती कलम लावलं जाईल। त्याचबरोबर गुन्हा लपवणं, आरोपीला लपवणं या सर्व अनुषंगाने पोलीस त्यांच्यावरती जो कलम आहे ती लावतील। मात्र त्याचबरोबर अजून कुठले कलम लावतील हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। अमित, निश्चित धन्यवाद रिदेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सगळ्यात मोठी अपडेट समोर येते, राजेश शहा चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही वेळातच दोघांना अटक होण्याची शक्यता आहे। वरळी हिट अँड रन मधला मोठा अपडेट आता समोर येतोय। वरळी हिट अँड रन प्रकरणातला सगळ्यात मोठा अपडेट हा म्हणावा लागेल। काही वेळातच दोघांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे। राजेश शहा चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल।
राजेश शहा चालक राजेंद्र बिडावतवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।